नमस्कार मित्रांनो, मी अमीर फाटक सिंधुदुर्ग बाणा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला हा संपूर्ण सफर करून दाखवणार आहे। या सिंधुदुर्ग किल्ल्यावर ची वाट आहे नागमोडी वळणाची। तिथे दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, पुढे जरी महाराजांचं माते मंदिर, नंतर शिवाजी महाराज हातापायांचे ठसे, त्यानंतर शिवाजी महाराजांचं मंदिर, त्याच्या बाजूला प्रदर्शन, त्याच्यानंतर महादेव मंदिर, तिथून भुयारी मार्ग आहे, पुढे 3 विहिरी आहेत, साखरबाव, दूधबाव, दहीबाव, त्याच्या पुढे भवानी मातेचं मंदिर, टेळणी, बुडूज आणि राणीची वेळ। हे आज तुम्हाला संपूर्ण सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते तुम्ही बघालच। किंवा ही चिंतामणी म्हणून बोट आहे, या बोटीतून आता मी प्रवास करतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर। हे या बोटीमध्ये 35 ते 40 प्रवासी आहेत आम्ही सर्व मिळून। मी तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आतमध्ये राहतो। तर ह्या प्रवाशांकडनं आता एका फेरचं 100 रुपये तिकीट आहे। मला तर काय फ्रीज आहे, कारण मी स्वतः त्या माझं घर आहे किल्ल्यावर। आता बघा ही जी समुद्रामध्ये जी बोट दिसते ही पॅराशूटची बोट आहे बघा। ह्या बोटीच्या इथून तुम्हाला एक अशी रशी वर आडवी एक गेलेली दिसेल बघा। बघा हा पॅराशूट बघा, हा पॅराशूट म्हणून मुलगा काम करतो आहे। त्याच्यानंतर बघा इथे दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे, नागमोडी वळणार शिवाजी महाराजांचे बघा हा दरवाजा नागमोडी वळणार ठेवला, कारण जरी शत्रू आला तरी हा दरवाजा तोडू नये, हत्तीचा वापर होऊ नये किंवा लाकडाचा वापर होऊ नये म्हणून हे नागमोडी वळण ठेवलं। हा दक्षिणमुखी मारुती आणि हे गणपतीचं मंदिर हे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आहे। आणि हा आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहे। हे जरी मातेचं हे मंदिर आहे आणि ह्या इथे वरती शिवाजी महाराज हातापायांचे ठसे आहेत। आणि हा बघा हा प्रवेशद्वार हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा। आणि ही जी पायवाट आहे, ह्या पायवाटेतून सर आपल्याला पुढे पुढे जायचं आहे। ह्या पायवाटेतून आपण जात असताना इथे बघा एक माड होतं 2 फांद्यांचं, सुरुवातीलाच होतं 2 फांद्या, एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या, ते तुम्हाला लास्टला दिसेल, त्याचा फोटो आहे मी हे केलं आहे। हा सादिक भाई होते, त्याचं दुकान आहे आपल्या किल्ल्यातील रहिवाशीच। आता मी चाललो आहे महापुरुषच्या मंदिराजवळ। हे महापुरुषचं एक मंदिर आहे इथे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक महापुरुष म्हणून असतो, तसं या किल्ल्याचा एक महापुरुष म्हणून इथे एक आहे बघा। ही पायवाट आहे महापुरुषाची, ह्या त्याच्या शिड्या आहेत। आता आपण चाललो आहेत वरती महापुरुषच्या मंदिरात दर्शन करायला। महादेवाचं शंकराची पिंडी आहे देवळामध्ये बघा। आता आपण हे वरती आलेलो आहे, सर्व वरती आलो आहे, तटाच्या एकदम वरती आलेलो आपण तटाबरोबर। ही पायवाट आहे तटातून चालायला। आणि हे महादेवाचं मंदिर आता जेव्हा नरेंद्र मोदी आले आपल्या कोकण दौऱ्यावर, तेव्हा हे सर्व कामं झालेली आहेत मंदिरांची, एकदम डागजुगी वगैरे मंदिरांची नवीन हे करून दिलेली आहे, बांधून दिलेली आहेत गव्हर्मेंटने। आहे बघा, ह्याला हिरवं तळं म्हणतात। इथे आम्ही गौरीचं विसर्जन करतो, गणपतीला आपली गौरी येते त्या ह्याला हिरवं तळं म्हणून असं नाव दिलेलं आहे। आता हे एवढं आहे, पावसामध्ये हे भरतं आणि इथे आम्ही गौरीचं विसर्जन करतो। हे बघा हा मत समुद्र बघा तुम्ही। ही नारळाची झाडं ही आमच्या किल्ल्याची, आम्ही रहिवाशी आहे त्या आम्ही प्रत्येकाची जागा आहेत त्यांनी आम्ही लावलेले आहेत। हे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिराच्या आजूबाजूला बघा एक चांगलं आहे बघा, हे महापुरुषचं मंदिर। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला। ही बघा शंकराची पिंडी एक आहे महादेवाची आपल्या, हे बघा ही आहे शंकराची पिंडी आणि महापुरुषचं असं हे देव। चला हे बघा, आपण इकडे वरून एक शॉर्टकट आहे महापुरुषच्या मध्ये बाजू कटाडा उतरलो। आता हे प्रदर्शन जे मी तुम्हाला बोललेलो व्हिडिओमध्ये, हे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शिवाजी महाराज मंदिराच्या बाजूला एक शाळा आहे। पूर्वी इथे शाळा होती, त्या शाळेमध्ये मुलं होती, तेव्हा शिक्षक इथे राहायचे आणि डॉक्टर पण तिथे राहायला होते। पण काही कालांतराने शिक्षकांना 3 महिने पावसाळ्यात आपलं घरदार सोडून इथे डॉक्टरांना राहायला, मग नंतर कोणी इथे राहायला नाही, मग शाळा इथले मुलं आहेत आम्ही रहिवाशी, इथली मुलं जी आहेत ती पलीकडे जायला शिकतात, मालवणमध्ये शिकतात। आता पावसाळ्यात ते मालवणमध्ये पाहुण्यांकडे राहतात 3 महिने तिकडे राहून तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण करतात। पाऊस संपला जसं गणपतीचं हे झाल्यानंतर इकडे येऊन किल्ल्यावर मग इकडनं अपडाऊन करतात किल्ल्यावरून, सिंधुदुर्ग किल्ल्यावरून। ह्या प्रदर्शनामध्ये बघा सगळे भाले, ही होडी, शिऱ्याची होडी, हे तलवार, भाले, हे सगळं तुम्हाला इथे दाखवलं। आणि हे प्रत्येक फोटो पण इथे लावलेले आहे ह्या प्रदर्शनामध्ये। एक नुकतीच आता एक नवीन ह्या आता जी होडी गेली शिड्याची, त्याच्या बदली एक दुसरी नवीन एक शिड्याची होडी येणार आहे आणि आलीच आहे ती।
म्हणजे लवकरच येईल इथे. आता इकडे किल्ल्यावर इथे बघा ही दुर्बीण आणि हे होकन हे असं हे इथे दाखवलं गेलं आहे. प्रत्येक याचं तुम्हाला जे ठेवलं आहे त्यासमोर त्यांची नावं पण ठेवली, म्हणजे काय हे लोकांना समजण्यासाठी. तसं एक सुंदर हे प्रदर्शन हे सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशांनी आम्ही इथे भरवलेलं आहे, हे पर्यटकांना समजण्यासाठी. पर्यटक आता मे महिना असल्यामुळे खूप येतात आणि त्यांना हे सर्व दाखवण्यासाठी म्हणजे लवकर कळलं. बघा हे परशु कुवाड, आपण ज्याला कुवाड बोलतो. हे बघा ही ते कट्यार आहे, कट्यानंतर बघा हे खंजीर. जेवढं शिवाजी महाराजांचं जेवढं काही जुनं आहे ते ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये हे प्रदर्शनातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पर्यटकांना. खंजीर बघा, ही सर्व जुनी वस्तू आहेत, जुन्या काळातली शिवाजी महाराजांचे जिरे टोप वगैरे सर्व काय आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि हे बघा हे भाले, शिवाजी महाराजांची जी तलवार त्यांनी ज्यावेळी लढवली ती पण आहे, ती मंदिरात आहे, इथे पण ठेवली आहे. शिवकालीन कुलपे ही बघा ही, हे बघा हे कर्ण, हे बघा हे असे फोटोचं पण प्रदर्शन आहे आणि वस्तूंचं पण प्रदर्शन आहे. हे जुन्या काळातले त्यावेळीचे टोप वगैरे हे सर्व काय आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी पण याल तेव्हा ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नक्कीच भेट देऊन हे प्रदर्शन तर बघाच. हे बघा इथे आहे नाणी, ही त्यावेळीचे हे आहे सर्व. हा टोप सर्वात मोठा, हे जिरं टोप शिवाजी महाराजांचे. आणि ही तलवार आहे या बॉक्सच्या आतमध्ये काचीच्या पेटीमध्ये. स्वतः शिवाजी महाराजांनी ही तलवार वापरलेली आहे. त्यांच्या अनेक तलवारी होती, त्यातली एक अशी तलवार आहे ती महाराजांच्या मंदिरात आहे, शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. ती तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या पुढे दिसेलच. शिवाजी महाराजांच्या तलवारांची इथे ठेवलेली आहे. हे बघा ही पेटीमध्ये जिरं टोप वगैरे. ही समई बघा, जुन्या काळात एवढी मोठी समई होती ही. बघा हे सर्व असं प्रदर्शनाचे फोटो, प्रत्येक ह्याचे पूर्ण एक शाळा ही मोठी आहे, त्या पूर्ण शाळेमध्ये फोटो पण ठेवले आहेत आणि या वस्तू पण ठेवल्या. हे बघा हा शिवकालीन हे आहे भांडी, ही त्यावेळीची. ही बघा ही क्रेन आहे, ही क्रेन ही लाकडाची आहे. ही बघा ही क्रेन. हे बघा हे भालं, ही ढाल आहे, सॉरी ही ढाल आहे. हे सगळे ढाले असे ठेवलेले आहेत. तुम्ही याल तर नक्की तिथे खुश होऊन जाल की ह्या आपल्या आजकालच्या लहान मुलांना म्हणजे आताची जी पिढी आहे ह्या पिढींना थोडं इतिहास समजावा म्हणून हे सर्व इथे केलेलं आहे. हे बघा हे जिरं टोप आहे, हे सरदारांच्या पगडी आहेत त्यावेळीच्या. आपल्या मुलांना समजण्यासाठी हा सगळं ही माहिती इकडे तुम्हाला भेटेलच, त्यांना दाखवा. हळूहळू सगळ्या बघा, इथलं प्रदर्शन एकदम फास्टमध्ये जाऊ नका. 1 तास असतो, 1 तास पुरतो आपल्याला एवढं सगळं बघायला. इथे थोडा मुलांसाठी तुम्ही ते वेळ घालवला तर इथले त्यांना इतिहास कळेल. हे बघा ही शिऱ्याची जहाज, अजून एक जहाज इथे नवीन येणार आहे, ती आता पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच दिसेल. म्हणजे आताच येईल ती, पण तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल नक्कीच. 2 दिवसांनी येणारच आहे. आणि आता हे 2 दिवसानंतर इथे ती कुठे ठेवणार याची जागा तयार करायला लागेल. आता यातली एक जुनी जहाज काढून तिथे ती ठेवण्यात येईल. ही तोफ त्यावेळी ते तोफेचं ना, आणि गोळे आहे तोफेचे. हे तोफ आहे ना, पुढचा अवशेष आहे. बाकी ह्या गड किल्ल्याचे 3 तोफ आहेत. एक सर्वात मोठी जड ही सिंधुदुर्गाच्या आतमध्ये इंटरेस्ट करताना तुम्हाला ती तिथे दिसेल, एकदम जड आहे, ती उचलू पण शकत नाही एक व्यक्ती. ही तर आपण एकट्यानं नुसती उचलू शकतो, वर करू शकतो फक्त, पण हातात घेऊ शकत नाही कारण एवढी जड आहे ही. या समई वगैरे या सगळे हे फोटो सर्व असे प्रदर्शनामध्ये दाखवले आहेत. तुम्हाला घंटा बिंटा पण आहे, त्यावेळीची सर्व जुनी वस्तू इथे सर्व इथेच ठेवलेल्या आहेत प्रदर्शनामध्ये.
हा बघा, हा वाळूचा गणपती आहे. हा वाळूने तयार केलेला आहे. बघा असा सुरेख हा गणपती आहे. वाळूच्या मातीपासून हा बनलेला आपला गणराय आहे. त्याची आपण चतुर्थीला वाट बघतो. तसा हा आपला इथे सिंधुदुर्ग किल्ल्यावर वाळूचा गणपती ठेवला आहे. हे बघा, हे दांडपट्टा, हे दांडपट्टा पण इथे सर्व आहे. बघालच तुम्ही. ही पालखी आहे, जिरटोप आहे बघा. शिवाजी महाराजांची पालखी, ह्याला ही पालखीतून ते शिवाजी महाराजांचं हे केलं जातं. हे बघा, म्हणजे इथे जिरटोप आहे, महाराजांचे 2 ठेवलेले आहेत त्या पालखीमध्ये. हे बघा, ही पालखी, ही तलवार, हे बघा, हे अंकुश आहे. ही बघा, ही एक बोट परत एक आहे, दुसरी आहे. ही वेगळ्या टाईपमध्ये शिऱ्याचीच. ही मोठी आहे जरा. आणि बघा, इथून ते बम हे सोडण्यासाठी शत्रूवर, तसं काय ही जहाज आहे त्या टाईपमधली. ही लाकडाचीच आहे. म्हणजे त्यावेळी जशी होती तसं हे इथे बनवण्याचं, ही लाकडाची बनवून अशी ते घेतलेली आहे. आणि दाखवण्यासाठी आपल्या युवा पिढीला आताच्या की कळावं त्यावेळीची जहाजं कशी होती शिऱ्याची. आपण चौथीच्या इतिहासात बघितलं असेल, सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा धडा आहे चौथीमध्ये इतिहासचा. 15वा की 14वा असा आय थिंक हा धडा असेल. त्याच्यामध्ये ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याची थोडक्यात माहिती तिथे दिलेली आहे. आणि आपण प्रत्यक्षात जर इथे आलो तर खूप काही बघायला मिळतं आपल्याला. हे बघा, ह्या विटा आहेत. हा जुना नगारा. ह्या नगारामध्ये असे ढोलचं हे होतं, हे वाजवायचं जुना नगारा त्यावेळी. आता एक नवीन आहे दिलेला. हे बघा, ही तलवार शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बाजूला टोफचं पुढचं आहे. हे श्री शिवराजेश्वर देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे. हे बघा, आता आपण आतमध्ये चाललो आहे. हे महाराजांच्या मंदिराचं नवीन बांधकाम झालेलं आहे. बघा, इथे समोर उजव्या हाताला शिवाजी महाराजांची फ्रेम आहे. हे बघा, आतलं जे मंदिर हे पूर्वी असं होतं आणि आता आपण नवीन केलेलं आहे. तर दगडाचं सिंहासन बनवलेलं आहे आतमध्ये. चला आता आतमध्ये जातो. आता डाव्या हाताला तुम्हाला शिवाजी महाराजांची पालखी. दर सोमवारी आम्ही सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी दर सोमवारी शिवाजी महाराजांची पालखी काढतो रात्रीची. ती ही पालखी आहे. हे बघा, हे शिवाजी महाराज मंदिर. आता पुजारी नाही आहेत म्हणून लॉक आहे. आता पुजारी असतात, तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन भेटते. बघा, हे बघा, ही शिवाजी महाराजांची अशी आडवी तलवार ठेवली आहे. आणि हे सर्व दगडाचं, हे आता नवीन बनवलं आहे. तर फोटो होता तसं पूर्वी हे आतमध्ये होतं. आता हे सर्व नवीन बनवलं आहे. जरा लाईटिंग बिटिंग केलेली आहे. बघा, त्याही नॉर्मल लाईट होते आपल्या, लाईट व्हाईट कलरच्या. हे आत्ता जरा अशा ह्या लाईटी आहेत, रंगीबेरंगी ठेवलेल्या आहेत आतमध्ये करून, हिरो टोप वगैरे. आता इथे रामदास स्वामी यांच्या पादुका आहेत. आपण आता पादुकांचं दर्शन घेणार आहेत. हे बघा, ह्या रामदास स्वामींच्या पादुका आहेत. आता आपण इथे बघा, विहिरी आहेत. ह्या 3 विहिरी आहेत गोडा पाण्याच्या. साखरबाव, दूधबाव, दहीबाव, ह्या तिघांचं मिश्रण केलं तर पंचामृत तयार होतो. हे बघा, ही दूध विहीर आहे. ह्याच्या बाजूला इथे साखर विहीर आहे. ही विहीर आम्ही किल्ल्याच्या रहिवाशांना पंपाने पाणी येतं. आणि जी साखर विहीर आहे त्याला पंप नाही लावला आहे. ती पियायची विहीरसाठी केलं आहे. आणि म्हणजे शिवाजी महाराजांचा अभिषेक केला जातो. शिवाजी महाराजांचा मूर्तीची इथे अभिषेक केला जातो म्हणून त्याला पंप नाही लावला आहे. जर पंप लावला तर पाणी दूषित होऊन जाईल. आणि ह्या विहिरीत प्रवेश करायचा असेल कोणालाही तर कोणी चप्पल घालून आतमध्ये जायचं नाही आहे. कारण इथे असं लिहिलं आहे. जर तुम्ही शिकलेलं असाल तर तुम्ही खरोखर वाचाल. इथे लिहिलेलं असं मूर्खपणा वगैरे असं लिहिलेलं आहे, गाढव हात का, म्हणजे ते वाचून कोण आतमध्ये चप्पल घालून जाणार नाही. म्हणून असं एक मॅसेज त्यांनी दिलेलं आहे, आम्ही लावलेलं आहे. खरं ही आमच्या देवाची विहीर आम्ही असे मानतो. बघा, जेव्हा महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला तेव्हा त्यांना पहिलं बघितलं इथे आपल्या मावळ्यांसाठी पाणी आहे की नाही, म्हणून पहिलं खोदकाम केलं. हे कुर्टे नावाचं 48 एकर ही पूर्ण जमीन, 48 एकर कुर्टे नावाचं बेट होतं. ह्या बेटावर हा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला महाराजांनी. जेव्हा हे
3 विहिरींना पाणी मिळालं आणि 4थी विहीर म्हणजे टोटल 4 विहीर आहे, पण 3 विहिरींना गोडं पाणी आणि 4थं विहीर हे खाऱ्या पाण्याचे आहे. म्हणून साखरभाव, दूधभाव, दहीभाव हे पंचामृत तयार होतं. आणि जेव्हा ह्या बेटावर महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधून झाला हा पूर्ण, तेव्हा हे महाराजांनी इथे नंतर आले आणि बघितलं, तेव्हा त्यांना एक खूप सुंदर असा सिंधुदुर्ग किल्ला त्यांना दिसला. म्हणा बघा हे माझं घर आहे, मी हा इथे राहतो. आता माझ्या घराजवळ आलेलो आपण. आता पुढे भवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे. आणि बघा इथे लांबूनच तुम्हाला दाखवतो, हे माझं स्वतःचं घर आहे. आता आम्ही गावी आलेलो, आई, पप्पा, मी, माझा भाऊ होता, माझ्या काका पण होते आणि दुसऱ्या काकांचा मुलगा होता. आम्ही आता आलेलो होतो. बघा ही जी आहे ती माझ्या घराच्या बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे. ज्या भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिलं ती ही भवानी माता. बघा ह्या भवानी मातेच्या इकडनं साईडने हे पूर्ण असं समुद्र, ही झाडं आहेत, हे मंदिर आहे भवानी मातेचं. आणि त्याच्या आजूबाजूला ही आमची नारळाची झाडं आहेत. हे भवानी मातेचं मंदिर. पर्यटक आहेत आतमध्ये, थांबू आपण जरा नंतर जाऊ. परत तुम्हाला बाहेरून दाखवतो. ही तुळस आहे आमची. बघा ही तुळस आहे भवानी मातेच्या मंदिरासमोर. आणि हा पूर्ण हा परिसर आता बघा ढगाळ वातावरणसारखं झालेलं आहे. आता गेल्या 1 महिन्यापूर्वी तर खूप वादळ आलेलं आहे. एप्रिल महिन्यामध्येच वादळ होतं. समुद्राचा कलर आता तुम्हाला हिरवा दिसतो, तेव्हा जर मातीसारखा कलर असतो ना तसं झालेलं पूर्ण वादळ. ह्या वादळामध्ये होडी पण बंद करून टाकलं होतं कस्टमने. ऑर्डर सोडलेली की होडी पर्यटकांची बंद करा, ज्या गेलेत त्यांनाच फक्त रिटर्न आणा. म्हणजे ज्या बोटी इथे होत्या त्यांनी फक्त रिटर्न दिला. बा आता भवानी पर्यटक गेले. आता भवानी मातेच्या मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण. ही भवानी माता ज्यांनी शिवाजी महाराजांना तलवार दिली, ही आई म्हणजे शिवाजी महाराजांची कुलदैवत. जेव्हा शिवाजी महाराज कुठेही जाताना, लढाई करायला वगैरे कुठेही जाताना पहिले भवानी मातेचं दर्शन घ्यायचं. आणि भवानी माता ही त्यांच्या पाठीशी असते. स्वतः शिवाजी महाराज हे एक असे पुरुष होते, थोर पुरुष, की त्यांच्याकडे एक वेगळी शक्तीच होती. मग ते पण एक प्रकारचे देवच होते. त्यांना आत्मसात व्हायचं की काय होणार आहे. ही जगदंबा, जय भवानी माता. बघा हे महादेवाचं मंदिर, जो मी सुरुवातीला बोललो भुयारी मार्ग. ह्या महादेवाच्या मंदिरात ही एक विहिरीसारखं कटाडावरती केलं आहे. हा कटाडा आता बांधलेला आहे, म्हणजे खालचा, म्हणजे आता म्हणजे पूर्वीच बांधलेला आहे. ही काही माहिती आहे महादेव मंदिराचं ही कुठल्या परिसरात. हा भुयारी मार्ग. या भुयारी मार्गाने मालवणच्या ओझरला बाहेर मिळतो. म्हणजे आज पूर्ण समुद्राच्या खालून मार्ग गेला आहे मालवण ओझरला. 1882 साली जेव्हा इंग्रजांना कळला भुयारी मार्ग, तेव्हा तिकडनं बंद करण्यात आलेलं आहे. इथे पाणी नसतं, काही नसतं पाणी. हा भुयारी मार्ग, हा कटाडा उंच बांधला आहे कारण लहान लहान मुलं येतात पडू नये कोण म्हणून हा कटाडा बांध त्यावेळी पूर्वी ठेवला आहे. बघा शिवलिंग आणि नंदी, हे आपलं महादेवाचं मंदिर. आणि महापूरच्या मंदिरामध्ये पण शंकराची पिंडी होती, तशी इथे पण आहे हे महादेवाचं मंदिर. बघा सगळं ज्यावेळी आता मोदी येणार होते, नौदल होतं आपलं 350व, तेव्हा हे सगळं बांधकाम पूर्ण किल्ल्यामध्ये जेवढी पण मंदिर आहे त्यांचं बांधकाम करणं झालं. आणि असं एक सुंदर चांगली अशी मामात दुरुस्त करून ही मंदिरं दिली आणि चांगली. हे बघा ही आहे ती राणीची वेळ. ह्या राणीच्या वेळेच्या इथे तुम्ही आला असताना, आता मी इथे बघा इथे आम्ही बसतो इथे राणीच्या वेळ येऊन. हे पर्यटक आलेले आहेत. आता इथे 2 माझे भाऊ पण दिसतील तुम्हाला, दोघं बसलेले असतील बघा या भिंतीला असे टेकून. बघा हे पाणी एकदम पूर्ण खालून हा व्हिडिओ घेतलेला आहे, दिसावं पाणी मस्त व्यवस्थित. आम्ही संध्याकाळचे दररोज इथे राणीच्या वेळेजवळ येतो आणि ते असा फेरफटका करून इथेच बसतो. पुढे पण जातो बंदरावर, जिथून तुमची बोट उतरली तिकडे पण बसायला. पण जास्त करून आम्ही आता इथेच असतो. पूर्वी आम्ही तिकडे असायचो, आता इथे बसतो. बघा ती राणीची वेळ होती, जी माणसं पर्यटक त्या होलातून उतरले बोगद्यातून, ती राणीची वेळ आहे. आणि तटभिंत बघा किती उंच आहे. 48 एकरमध्ये हा पूर्ण सिंधुदुर्ग किल्ला आहे. महाराजांनी कुर्टे नावाच्या बेटावर हा सिंधुदुर्ग किल्ला, हिरोजी इंदुर्ग इंजिनियर होते, त्या हिरोजी इंदुर्ग इंजिनियरने हा किल्ला बांधला आहे. हा नागमोडी वळणाचा आहे, म्हणजे जेव्हा शत्रू आला तर त्याला कुठे कळू नये की सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार कुठे. नागमोडी वळणाचा असताना तर चारी बाजूने फक्त फिरत राहिलं. आता कसं प्रवेशद्वारावर झेंडा लावला आम्ही, त्या झेंड्यामुळे कळतं की हा इथे नक्की प्रवेशद्वार आहे. हा बुरुज आहे, हा मेन बुरुज. ह्या बुरुजावरून संपूर्ण किल्ला चारी बाजून इथे, ह्या बुरुजाच्या ह्या किल्ल्याच्या अवतीभोवती सर्जकोट किल्ला, राजकोट किल्ला, नेवती किल्ला असे
किल्ले बांधलेले आहेत, म्हणजे जो शत्रू आला इथे हल्ला करेल. पद्मगड किल्ला, जर तुम्ही समुद्रातून येताना बोटीतून जर मध्ये एक तुम्हाला खडकाळ बाग आणि झेंडे वगैरे ते पद्मगड किल्ला आहे. तिथे जहाजांचं मेंटेनन्स व्हायचं शिवाजी महाराजांच्या, आणि तिथे महापुरुचं एक मंदिर पण बांधून ठेवलेलं आहे. दर मेमध्ये इथे पूजा होते त्या महापुरुच्या मंदिरात. मध्यभागी समुद्रात येऊन होडीवाले येतात आणि आम्ही सगळे जाऊन ते पूजा जेवण वगैरे प्रसाद असतो. इथे आम्ही झेंडावंदन करतो. एक महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असे आम्ही ते झेंडावंदन करतो. असं सुरुवातीला पण आहे. बघा ह्या आता आपण बघा सगळा खडकाळ भाग आहे हा. बघा इथलीच खडकं तोडून, कुरड्याचा बेट तोडून हा सिंदूर किल्ला आहे. या किल्ल्याच्या बांधकामात चुना, सिसा आणि गूळ यांचं मिश्रण केलेलं आहे. हे दोन माझे भाऊ आहेत. चुना, सिसा, गूळ आणि काळा खडक इथे एक दिसेल तर तो पूर्ण चुन्याने बनलेला आहे. आता इथे तुम्हाला बघा इथे ही आता पुढची बाजू येते. ह्या समुद्राच्या पलीकडे एक दांडेश्वरचं मंदिर आहे. तिथे किल्ल्याचं भूमिपूजन झालं. मोरिया म्हणून दगड आहे. हे बघा हे माझं घर नारळाच्या झाडाची इथे. ही राणीची वेळ, तुम्हाला बघाशी गेलो आपण, ती वाळू दिसते ती समोर, ती राणीची वेळ आहे. बघा संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला ह्या बुरुजावरून दिसत. असे 52 बुरुज ह्या तटावर पण बांधलेले आहेत, कारण जर शत्रू आला तर त्या बुरुजावर. हे नारळाचं बघा, हे जे सुरुवातीला होतं त्याचा मी आता फोटो टाकलेला आहे तुम्हाला समजावं. एकाच फांद्यात 2 माड असे आलेले होते. त्याचा सिंधुदुर्ग नकाशा होता. हे शिवाजी महाराज हातापायांची इथे ठसे आहेत. हिरोजी सिंधुदुर्ग इंजिनिअरने जेव्हा संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला बांधला तेव्हा महाराजांनी सांगितलं की तुम्हाला बक्षीस म्हणून काय आहे. तर महाराजांनी त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराज सांगितले हिरोजी सिंधुदुर्ग बक्षीस म्हणून का पाहिजे. त्यावेळेला तुमच्या शिवाजी महाराज हातापायांचे ठसे, उजवा हात तलवारीसाठी वापरतात म्हणून उजवा हात, डावा पाय हे महाराज घोड्यावर चढण्यासाठी वापरतात म्हणून डावा पायाची निशाण घेतले. हिरोजी इंजिनिअरने यांनी बक्षीस न घेता शिवाजी महाराजांच्याच हातापायाचे ठसे या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असे उमटवलेले, चुन्यावरती उमटवलेले आहे. हा डावा पाय महाराजांचा, घोड्यावर चढण्यासाठी प्रथम वार म्हणून डावा पाय, उजवा हात ते तलवारीसाठी वापरायचे म्हणून त्यांनी उजव्या हाताची ते निशाण ठेवलेली आहे. मी तुम्हाला पूर्ण सिंधुदुर्ग किल्ला सफर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला दाखवला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना पुढे पाठवा.